आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल मोकळ आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल निघाली पाऊले दर्शनी ध्यास लागला पंढरी हो असया उरात गाठली माऊली 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 विठ्ठल माऊली श्री संत साधू महाराज दिंडी कंधार ते पंढरपूर या दिंडीची 300 वर्षाची परंपरा आहे आणि यावर्षी मात्र एक नवीन रथ या दिंडीमध्ये प्रवेश केलेला आहे। या रथामध्ये चांदीची पालखी आहे। या पालखीमध्ये श्री संत साधू महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत आणि त्याची षोडशोपचार पूजा जी आहे ती पूजा अशा प्रकारची दररोज होते असं या दिंडी आहे। आणि या दिंडीमध्ये रोज सकाळी काकडा नंतर वाराची अभंग नाट गवळणी आणि हरिपाठ असा दिनक्रम जो आहे तो दिनक्रम आमचा चालतो भजनाचा। शासनाची एवढी मोठी दिंडी आहे आपली, शासनाचा ह्याच्यामध्ये तुम्हाला काही लाभ? आम्ही पुष्कळ पाठपुरावा केला पण बहुतेक पश्चिम महाराष्ट्रामधल्या ज्या दिंड्या आहेत त्यांनाच त्याचा लाभ जो आहे तो लाभ मिळतो। इकडच्या बाकीच्या दिंड्या ज्या आहेत विशेषतः मराठवाड्यातल्या कुठल्याही दिंडीला कुठलाही लाभ जो आहे तो लाभ मिळालेला नाही। आम्ही पाठपुरावा केला, कलेक्टरकडे पाठपुरावा केला पण आम्हाला त्याचा कुठलाही पुरावा लाभ आम्हाला मिळाला नाही। बाळवंती बळ दिलं देवातूर गाण्या खुळ्या कंठ याही वर्षी श्री संत साधू महाराज संस्थान कंधार तर्फे चालू असलेली कंधार ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा सालाबादाप्रमाणे याही वर्षी मौजे गोलेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे या दिंडीला काही अर्ध्या तासाचा विसावा दिला जातो। या निमित्त मौजे गोलेगाव पट्टी कंधार तालुका लोहा येथील आमचं जागृत देवस्थान श्री संत जनामाय दत्तात्रय देवस्थान व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने या ठिकाणी हजारो वारकरी दिंडीतील माय माऊल्या व पुरुष मंडळींना वारकरी मंडळींना या ठिकाणी विसाव्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोलेगाव येथे खिचडीचे वाटप करण्यात आलं आणि साधू महाराज संस्थानचा यथोचित सत्कार सन्मान गावकऱ्यातर्फे या ठिकाणी करण्यात आला। याशिवाय सर्व गावकरी मंडळींनी सर्व वारकरी मंडळीचे भाविक भक्तांचे मायमाऊल्यांचे या ठिकाणी यथोचितपणे सन्मान करून त्यांना फराळाचं वाटप केलं। याबद्दल सर्व समस्त गावकरी मंडळींनी सर्व वारकरी मंडळीचे मायमाऊल्यांचे स्वागत करून त्यांचे आमचा यथोचित सन्मान घेतल्याबद्दल त्यांचा सन्मान करून आभार व्यक्त केले। हो नाद पांडुरंग ताळ मृदुंगाचं गान जीव हरी नाम देर झाला वृंदावन। 300 वर्षाची जी परंपरा साधू महाराजांच्या मठ संस्थानची आहे, साधू महाराजांच्या पवित्र नगरीमधून ही पायी दिंडी पांडुरंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी व्याकुळ आहे आणि दरवर्षी इथून पायी दिंडी ही 300 वर्षाची परंपरा या साधू महाराजांच्या मठ संस्थानची आहे। हजारो भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात। त्यांची श्रद्धा विठ्ठल नामाच्या
जयघोषामध्ये सर्व सुख दुःख विसरून विठ्ठलाचं नाम स्मरण करत लाखोच्या संख्येनं या ठिकाणी पायदिंडीमध्ये लोक विठ्ठल रुक्माईच्या आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी पायी जात आहेत. ही 300 वर्षाची परंपरा साधू महाराज मठाची आहे आणि या सर्व वारकऱ्यांना मी लाख लाख सदिच्छा देतो आणि विठुरायाच्या चरणी हीच विनंती करतो की माझ्या शेतकरी राजाला सुखी ठेव आणि हे जे वारकरी सर्वजण आहेत त्यांना सगळ्यांना सुखरूप विठ्ठलाचं दर्शन त्या ठिकाणी होते एवढी या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो. साधू महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. थांबतो. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. हो भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. बारा बाबसात तूच तू न साबलीचा रंग का तो गुणगान तुझे त्याची हो दे अभंग. वेणू झाले जग सारी आत फुंकला तू प्राण. वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण. जीव हरी नाम दे रे झाला वृंदावन. जीव हरी नाम देह झाला वृंदावन. भेटीचा लढा रे लागला लागला.